गडचिरोली जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली असून काही भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील पर्लकोटा नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने भामरागड तालुक्याचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे। आलापल्ली ते भामरागड राष्ट्रीय महामार्गाची रहदारी ठप्प झाली आहे। जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असताना भामरागड तालुक्यातील कोडपे गावातील लालचंद कपिलशाही लकडा वय 29 वर्ष हा तरुण खंडी नाला ओलांडत असताना पुराच्या पाण्यात वाहून गेला। लालचंद हा सोमवारी कामानिमित्त खंडी गावात गेला होता। काम आटोपून परत येत असताना खंडी नाल्याला पूर आला असताना तो नदी पार करत होता, मात्र पाण्याच्या प्रवाहामुळे त्याचा तोल गेला आणि तो वाहून गेला। दुसऱ्या घटनेत मुख्याध्यापक असंतोष सोमा तलंडी हे पेरमिलीवरून सिपनपल्ली मार्गे जोनावाही या आपल्या गावी जात होते, मात्र सिपनपल्ली नाल्याच्या पुरातून जाण्याच्या प्रयत्नात ते पात्रात वाहून गेले। भामरागडचे तहसीलदार किशोर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी तसेच गावकरी यांनी प्रयत्न केल्यानंतर मंगळवारी दुपारच्या सुमारास लालचंदचा आणि आज मुख्याध्यापक तलंडी यांचा मृतदेह हाती लागला आहे। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज रिपोर्टर उमेश गझलपिल्लीवार, तालुका प्रतिनिधी गडचिरोली। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड लावा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।